मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण हिरवे मुगाचे जे भजे त्याची आपण भाजी करणार आहे। एकदम पौष्टिक भाजी येते, झटपट होते आणि एकदम चविष्ट होते। आपण हिरवे मुगाचे डाळ भिजवून त्याचे भजे केले आणि आता बघूया हिरवे मुगाच्या भजेसाठी लागणारं साहित्य। हिरवे मूग 1 वाटी आणि हिरवे तांदूळ 1 वाटी असं रात्री भिजवून ठेवलं। सकाळी आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, लाल मिरची, तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता आणि लसूण आणि मीठ हे सगळं एकत्र करून दोन्ही एकत्र करून वाटून घेऊया। त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया, कढीपत्ता टाकूया, लाल मिरची टाकूया आणि लसूण टाकूया आणि हे मीठ हे आपण चवीनुसार मीठ टाकूया। हे आपण पाणी टाकून वाटून घेऊया। थोडा रवा टाकूया कुरकुरीतपणा येण्यासाठी। 2 चमचे रवा टाकलाय। आता आपण याच्यात पाणी टाकून वाटून घेऊया। मिक्सरमध्ये वाटून घेतलं। आता आपण काढूया। आता बघा अशा कन्सिस्टन्सी हवं, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आणि तेल आपल्याला मीडियम तापलेलं हवं। आपण हे छान असं हलवून घेऊया। हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ नाही। आता आपण टाकूया, हाताने पण टाकू शकता तुम्ही, चमच्याने जसं या। आता बघा आपण हे पलटून घेऊया आणि आपण हे कुरकुरीत होईस्तोपर्यंत सर्व साईडनी सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया। याच्यात आपण रवा पण ॲड केला आहे, त्यामुळे हे फार कुरकुरीत होतात। आणि आपण पिवळ्या डाळीचे, मुगाची डाळीचे नेहमीच भजे करत असतो, पण हिरवी डाळ पचायला हलकी आणि प्रोटीनयुक्त आहे, त्यामुळे हे भजे फार पौष्टिक होतात। आपले झाले, एकदम छान झाले। पण आता तेल निथळून प्लेटमध्ये काढूया। आता आपण वडे बनवून घेतले, त्याची ग्रेव्ही बनवूया। त्याच्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया। कांदा घेतले, आलं घेतले आणि टोमॅटो हे आपण सगळं आणि कढीपत्ता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार आणि लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि गोडा मसाला। एकदम कमी साहित्यात चविष्ट आणि पौष्टिक अशी भाजी होते। आता आपण मिक्सरमध्ये वाटू। याच्यात आपण कांदा टाकूया, कांदा टाकले की टोमॅटो टाकूया आणि आलं टाकूया। हे सगळं आपण वाटून घेऊया। आता आपण तेल टाकत ठेवले आणि हे मिक्सरमध्ये कांदा, टोमॅटो, आलं हे वाटून घेतलं। हे आपण आता कढईत टाकूया। आता आपण हे चांगलं त्याच्यात आता आपण मसाले टाकूया। हे आपण तेल सुटेस्तोपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे कांदा टोमॅटो कच्चा राहणार नाही। याच्यात आपण आता बेडगी मिरची, ही तिखट नसते, कलर त्याचा छान भाजीला रंग येतो, आणि हळद टाकूया आणि आपण मीठ टाकूया चवीनुसार मीठ। आपण रस्सा भाजी करणार आहे आणि आपण याला छान परतवून घेऊया। आपल्याला थोड्या वेळ परतावं लागेल तेल सुटेस्तोपर्यंत। आता तेल सुटले बघा साईडनी। त्याच्यात आपण साईडच्या तेल सुटले, त्याच्यात आपण मिक्सरच्या भांड्यात ना पाणी टाकू याच्यात। आता आपल्याला हे रस्सा उकळतोय, आपण याच्यात गरम मसाला टाकूया आणि हलवून घेऊया। आता उकळतानाच आपण हे भजे तळले होते ते टाकूया। तर आपण हे टाकले तर आपण थोड्या वेळाने 5 मिनिटं त्याला उकळी येऊ देऊ। आता आपली हिरव्या मुगाच्या वड्यांची भाजी रेडी आहे। एकदम टेस्टी होते आणि पौष्टिक आणि एकदम झटपट होणारी भाजी आहे। आता आपण ही प्लेटमध्ये काढूया। हिरव्या मुगाच्या वड्यांची भाजी रेडी आहे। एकदम टेस्टी, चविष्ट आणि पौष्टिक आहे, प्रोटीनयुक्त आहे, झटपट होणारी आहे। रोज रोज त्या भाज्या खायच्या कंटाळा आला असेल तर ही एकदम
वेगळी वेगळी भाजी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.